तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि मी तुमच्यासोबत आहे कल्टीकट्टा शो मध्ये RJ स्वरा. तर आजच्या कल्टीकट्टा शो मध्ये माझ्यासोबत आज आहेत पोलीस उपायुक्त पश्चिम उपनगर वाहतूक विभागाचे मितेश गट्टे सर, जे आपल्या वाळवा तालुका इस्लामपूरचेच आहेत आणि आज ते रेडिओ शुगर मध्ये आलेत. तर सर, रेडिओ शुगर मध्ये तुमचं वेलकम. सर्वांना माझा नमस्कार. सर, कसे आहात? खूप मजेत. माहेरी आल्याचा आनंद होतोय. हा, आणि आज गावी आलेला आहात, तर मग खूप दिवसांनी तुम्हाला इथं यायला वेळ मिळालाय. पोलीस खात्यामध्ये प्रवेश केल्यानंतर गेली कित्येक वर्ष इस्लामपूरमध्ये राहणं, सर्व मित्रांना भेटणं हे दुरापस्त झालंय आणि त्यामुळं आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व मित्रांना माझ्या भेटीगाठी चालू आहेत. खूप छान वाटतंय आणि माहेरवासणीचा आनंद मी घेतोय, असंच माझी भावना आहे. बरोबर आहे. आणि आपल्या गावात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात. म्हणजे अगदी आपलं बालपण असेल आणि आपली शाळा, कॉलेज, महाविद्यालय या सगळ्या आठवणी आपल्या सोबत कायम असतात. तर मग तुम्ही याबद्दल काय सांगाल? माझ्या मुली 12वी उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि आता त्या कॉलेजमध्ये प्रवेश करतायत. त्या कॉलेजमध्ये प्रवेश करत असताना मला माझे शाळेतले, कॉलेजमधले दिवस आठवत आहेत आणि त्या परिसरामध्ये पुन्हा एकदा फिरावं, त्या जुन्या आठवणी जाग्या कराव्यात, अशीच काहीशी माझी भावना आता या क्षणाला आहे. तर मग तुमचं बालपण आणि तुमचं एज्युकेशन कुठं झालं? माझं शालेय शिक्षण जे आहे ते द न्यू एज्युकेशन सोसायटीचं नवीन मराठी शाळा, की जी आता डॉक्टर VS नेर्लेकर प्राथमिक विद्यालय म्हणून ओळखले जाते, त्या ठिकाणी, त्याच्यानंतर इस्लामपूर हायस्कूल, विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि माझं पदवीचं शिक्षण BE मेकॅनिकल हे आपल्या RIT या महाविद्यालयातून पूर्ण झालं. अच्छा, तर म्हणजे RITचे तुम्ही माजी विद्यार्थी आहात आणि आता रेडिओ शुगरमध्ये पण तुम्ही आलेला आहे, त्यामुळे दोन्ही आता गोष्टी जुळून आलेल्या आहेत. खूपच जवळजवळ 15-16 वर्षानंतर या परिसरामध्ये येतोय आणि या परिसराचा जो कायापालट झालेला आहे तो पाहताना खूप आनंद होतोय, आश्चर्य वाटतंय आणि आत्ताची जी पिढी आहे ती ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घेते हे बघून खूप आनंद होतोय. बरोबर, नक्कीच. तर आता आपण महाविद्यालयामध्ये जेव्हा जातो आणि ते शिक्षण आपलं सुरू असतं तर करिअरच्या वाटा आपल्याला वेगवेगळ्या दिसत असतात आणि मग त्यावेळेला तुम्ही असं काही ठरवलं होतं का की आता तुम्ही इंजिनियर पण आहात आणि ऍक्च्युली DCP ट्रॅफिक पोलीस म्हणून पण तुम्ही काम करताय, मग तेव्हा काही असं तुम्ही प्लॅन ठरवला होता की आपल्याला पोलीस खात्यामध्ये जायचं आहे वगैरे? पोलीस खात्यामध्ये जायचं आहे असा माझा कधी प्लॅन नव्हता, परंतु शासकीय सेवेमध्ये अधिकारी म्हणून प्रवेश करायचा हे स्वप्न मात्र मी लहानपणी पाहिलं होतं. माझे आजोबा डॉक्टर VS नेर्लेकर किंवा ठोके डॉक्टर, तसेच माझे वडील डॉक्टर NT गट्टे हे आपल्या इस्लामपूर शहरातले पहिल्या दुसऱ्या पिढीचे डॉक्टर आणि 1970-75च्या काळामध्ये जेव्हा ते व्यवसाय करत होते त्यानंतरच्या काळामध्ये फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट होता आणि डॉक्टर हे केवळ डॉक्टर या भूमिकेतून रुग्णांना सेवा करत नव्हते, तर ते अनेक कुटुंबांशी वेगवेगळ्या पद्धतीनं जोडले गेले होते. त्यामुळं अनेक शासकीय अधिकाऱ्यांचा सुद्धा त्यांच्याशी संबंध यायचा आणि मग माझ्या वडिलांशी किंवा आजोबांशी म्हणजे तात्यांशी बोलत असताना त्यांच्या ज्या काही चर्चा चालायच्या त्या मी ऐकायचो आणि एक शासकीय अधिकारी किती वेगळ्या पद्धतीनं काम करू शकतो हे मला त्यावेळेला जाणवलं. माझ्या वडिलांचे मित्र डॉक्टर युवराज सानप हे सांगली जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी होते, त्यांचं येणं जाणं व्हायचं आणि मग वडील आणि आजोबा ह्यांचं जे सामाजिक कार्याचा वसा होता तो पाहिल्यानंतर तो तसा चालू राहण्यासाठी माझ्या मनामध्ये उर्मी होती. परंतु सानप काकांचं म्हणणं असायचं की शासकीय सेवांच्या माध्यमातून तुम्ही अनेक शासकीय योजना जर समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या तर ही जी समाजसेवा आहे ही खऱ्या अर्थानं महत्वाची ठरू शकते आणि तिथंच कुठंतरी माझ्या मनामध्ये या शासकीय सेवेमध्ये प्रवेश करण्याचं बीज रोवलं गेलं. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं सुरुवात केली तेव्हा जाणवायला लागलं की महाविद्यालयीन शिक्षण किंवा शालेय शिक्षण यामध्ये आपण ज्या पद्धतीनं अभ्यास करत असतो तो आणि या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यामध्ये खूप फरक आहे आणि त्या ठिकाणी जो परीक्षेचा आवाका आहे, परीक्षा मध्ये जे प्रश्न विचारण्याच्या पद्धती आहेत, जे 3 वेगवेगळे टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर मुलाखत, या 3 टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो. तिथं जरा खरा कस लागतो आणि अनेकदा गटांगळ्याही खाल्ल्या आणि मग
हा, तर आता तुम्ही सांगितलं की एमपीएससी युपीएससीचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि आपला रेग्युलर स्टडी याच्यामध्ये खूप डिफरंट आहे, तर मग या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि आपल्याला काही पहिल्याच परीक्षेमध्ये यश मिळेल असंही काही नाहीये. तर मग आपण अभ्यास करत असताना म्हणजे त्यावेळेला कुणाचं तुम्हाला मोटिवेशन होतं का? तुमचं प्रेरणास्थान कोण होतं? कशा हा गोष्टी तुम्ही क्रॅक केल्या? त्या काळामध्ये लोकसत्तामध्ये नागरिक या सदराखाली अविनाश धर्माधिकारी यांचे लेख यायचे. आपल्याच भागातले शिराळ्याचे विश्वास नांगरे पाटील साहेब ह्यांच्या सुद्धा पोलीस कारकिर्दीमधल्या अनेक चांगल्या गोष्टी कानावर येत होत्या. त्यामुळं कुठंतरी त्या दोघांबद्दल खूप मोठं आकर्षण होतं. त्याच्यामुळं या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये प्रवेश करता येईल ही उर्मी जोर पकडायला लागली होती. बोला ना, कंटिन्यू. परंतु जेव्हा परीक्षेमध्ये अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा लक्षात यायला लागलं की स्पर्धा परीक्षेचा बाज आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. खरं तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काही ठराविक पदांची निवड असते, म्हणजे साधारणतः 150-200 पदांसाठी निवड केली जाते. परंतु बसणारे विद्यार्थी असतात ते लाखोच्या संख्येमध्ये असतात. म्हणजे याच्यामध्ये यश आणि अपयश ही जर तुलना करायची झाली तर यशस्वी होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्रमाण हार्डली 1-2% आसपास आहे. म्हणजे 97% मुलं हे खरं तर अपयशाच्या वाटेवर जातात. आणि मग नैराश्य येतं. मी स्वतः सुद्धा अनेकदा या नैराश्याच्या वाटेवर गेलेलो आहे. परंतु माझ्या गुरुजनांनी, म्हणजे माझे चाणक्य मंडळमधले माझे खूप शिक्षक असतील, त्यानंतर युनिक अकॅडमीमधले शिक्षक असतील, या सगळ्यांनी माझ्यातली जी जिंकण्याची स्पर्धा होती ती कायम जागी ठेवली होती. बरोबर. आणि त्याच्यामुळं अपयश येऊन सुद्धा यशाची आस किंवा यशाची आपण जी तहान म्हणतो ती माझ्यातली कमी झाली नव्हती. आणि हम होंगे कामयाब एक दिन, त्या एक दिनची वाट मी पाहत होतो. आणि एक दिन तो आलाच, कामयाबी घेऊन आला, यश घेऊन आला. आणि त्यानंतर अपयशाचे 10 वर्षांचा जो कालखंड होता, अपयशाच्या 10 वर्षाचा जो संघर्ष होता तो एका क्षणात विस्मृतीत गेला. बरोबर. तर आता तुम्ही सांगितलं की हा एक स्ट्रगल वेगळा असतो, कारण स्पर्धा परीक्षा म्हणलं की खूप कॉम्पिटिशन असते. तर ज्या वेळेला तुम्ही हा तुमच्या परीक्षा क्रॅक केल्या तेव्हाचे ते दिवस आणि आता या सगळ्यामध्ये थोडाफार झालेला बदल, याच्याबद्दल काय वाटतं? माझ्या आयुष्यामध्ये जवळजवळ 10 वर्ष मी स्पर्धा परीक्षेचा संघर्ष करत होतो. यामध्ये कस लागतो तो मानसिकतेचा, कारण तुमच्याबरोबर अभ्यासाला असलेले जे इतर सहअध्यायी आहेत हे नोकरीला लागतात. आमच्या इंजिनिअरिंगचे अनेक माझे मित्र हे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉईन झाले. ते काही जण त्यामधले IT मध्ये गेले आणि 5 आकडी 6 आकडी पगार त्यांना मिळाला. ते होंडा सिटीमधून फिरत होते, परंतु मी मात्र माझ्या हिरो होंडावरूनच फिरत होतो. आणि हा 2 चाकी आणि 4 चाकी मधला जो खूप मोठा फरक होता, जी खूप मोठी दरी होती, ती लक्षात येण्यासारखी होती. आणि अनेकदा जे मित्र अत्यंत जवळचे होते असंही वाटायचं. अपयशाच्या वाटेवर चालत असताना त्यातल्या अनेकांनी साथ सोडली. तर सर, आता तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा दिल्या किंवा हे जे करिअर निवडलं, तर त्याच्यासाठी आवश्यक असलेले गुण कोणते आहे? काय अडचणी असतात? फिजिकली एकदम फिट असला पाहिजे, ग्राउंडवर फिट असला पाहिजे, त्याचं बोलणं थोडंसं रागीट, समोरच्या मनामध्ये भीती वाटणारं असावं. यातला कुठलाच गुण माझ्याकडे नव्हता. खेळांशी माझा तसा विशेष कधी संबंध आला नव्हता. त्यामुळं आपली निवड चुकली की काय असा प्रश्न पहिल्यांदा त्यामुळे मनात आला. परंतु हम होंगे कामयाब हा पुन्हा एकदा मंत्र मनामध्ये स्पर्श केला आणि नांगरे पाटील साहेबांनी त्या टप्प्यावर सुद्धा पुन्हा एकदा मदतीचा आणि मार्गदर्शनाचा खूप मोठा हात पुढे केला. त्यामुळं खूप हे संघर्षाचे क्षण जे होते ते यशामध्ये बदलण्यामध्ये त्याची मदत झाली. अच्छा. आणि घरचे काय म्हणाले? नेमकं त्यावेळेला 26/11 2008 साली 26/11 तो दुःखद असा दिवस उगवला होता. त्या काळरात्री अनेक आपले अधिकारी हे त्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये बळी पडले होते. आणि नेमकं त्याच वेळेला पोलीस खात्यामध्ये निवड झाल्यानंतर घरच्यांना थोडीशी काळजी वाटत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण या पोलीस खात्यामध्ये प्रवेश करत आहोत आणि थोडीशी मनामध्ये त्यावेळेला त्यांच्या निश्चित धाकधूक होती. बरोबर.
तर आता या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. आता 2008 पासून तुमची निवड म्हणजे झाली, तेव्हापासून या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय. तर मग एक असं होतं ना की आपण या क्षेत्रामध्ये फक्त काम करतोय, मग फॅमिली टाईम आणि आपली नोकरी किंवा हे खातं, तर ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये 24 आवर तुम्ही अलर्ट असायला हवं. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा टॅकल करताय? किंवा आता येणारा 15 ऑगस्ट आपण 24 तास कार्यरत असतो, तर मग घरच्या गोष्टी सांभाळता कशा? पोलीस खात्यामध्ये पोलिसांचं जे काम चालू असतं, एका बाजूनं म्हटलं तर ते थँकलेस जॉब आहे. कारण पोलीस दिवस रात्र, ऊन वारा पाऊस कशाचाच विचार न करता 24 तास सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षितेसाठी रस्त्यावर उभा असतो. सण उत्सव असतात तेव्हा सगळेजण आनंदात मशगूल असतात. त्यावेळेला आमचा पोलीस दादा किंवा आमची पोलीस ताई ही मात्र बंदोबस्तासाठी हातामध्ये काठी घेऊन उभी असते. घरचे त्यांची वाट पाहत असतात, परंतु नेमका कधीतरी एखादा VIP दौरा येतो, कधी एखादी छोटीशी अनुचित घटना घडते, त्या ठिकाणी पोहोचावं लागतं, कधी कुठेतरी एखादा गुन्हा घडतो, कधी चोरी होते, कधी हत्या होते. या सगळ्या ह्याच्यामध्ये घरचे फक्त वाटच पाहत असतात आणि त्यांचे नजरा दरवाजाकडे असतात, परंतु त्या आमच्या पोलीस दादाला किंवा आमच्या पोलीस ताईला वेळेमध्ये घरी पोहोचणं शक्य होत नाही. अधिकारी म्हणून असे अनेकदा प्रसंग माझ्याही आयुष्यामध्ये आलेले आहेत. मी सुद्धा अनेकदा कौटुंबिक प्रसंग किंवा समारंभ यांना उपस्थित राहू शकलो नाही. माझ्या मुलींचं शाळेतलं पहिलं पाऊल, शाळेमध्ये त्यांच्या वार्षिक पारितोषिक प्रसंगी माझी उपस्थिती हे अनेकदा मला शक्य झाले नाही. नोकरी आणि घर सांभाळता सांभाळता तुम्ही लेखन आणि वाचनाची आवड सुद्धा जोपासताय. हा तुमच्या आवडीचा छंद आहे एकंदरच, तर त्याबद्दल काय सांगाल? अगदी शाळेमध्ये असल्यापासून वाचनाची आवड आहे. घरी हॉलमधलं कपाट हे नेहमी पुस्तकांनी भरलेलं असायचं, त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचली आणि ही आवड कधी थांबलीच नाही. आज माझ्याकडे जवळजवळ 2000च्या आसपास पुस्तकं आहेत आणि या पुस्तकातून खरं तर समाज, देश हे सगळं काही समजून घेण्यासाठीची संधी मिळते. त्यामुळं समाजामध्ये आजूबाजूला आपल्या ज्या घटना घडत असतात, केवळ त्या घटनांकडे पाहताना ती घटना का घडली, याबरोबर कशी घडली, कशामुळे घडली, या सगळ्याची विचार करण्याची क्षमता निर्माण होते. आणि खरंच माणसाचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी वाचन खूप काही घडवत असतं. तो आपला गुरु आहे याची जाणीव होते. आणि मग पोलीस खात्यामध्ये काम करत असताना जे वेगळे अनुभव येतात, काही वेळेला मनाला आनंद देत असतात, तर काही वेळेला माणूस म्हणून आपण किती आपल्या मर्यादा आहेत आपल्याला या सगळ्याची जाणीव होते. म्हणजे अनेकदा एखादं नातं असतं, ते नातं विश्वासावर उभारलेलं असतं, परंतु एखादा गुन्हा असा घडतो की तो गुन्ह्याचा तपास करत असताना लक्षात येतं की त्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यातून जाणवतं की हा नातेसंबंधच खूप ढिसाळ आहे. आणि गुन्हा घडत असताना ज्या विश्वासानं एखाद्या व्यक्तीला जवळ केलं असतं त्याचा विश्वासघात होतो आणि त्यातून गुन्ह्याची जी भीषणता जाणवते, खूप वाईट वाटतं. आणि मग हे प्रसंग केवळ स्वतःपुरतं मर्यादित न राहता ते इतरांनाही माहीत व्हावं, इतरांना त्यातून काहीतरी बोध घेता यावा, यासाठी मग त्यांना मी लिखाणाच्या स्वरूपामध्ये, लेखांच्या स्वरूपामध्ये मांडत असतो. त्यातून माझा वैयक्तिक कोणताही स्वार्थ हा नसतो, तर मला आलेल्या अनुभवातून इतरांनी शहाणं व्हावं हाच कुठंतरी एक छोटासा प्रयत्न त्यातून होत असतो. नक्कीच. आणि या पुस्तकांमधूनच खरं तर आपल्या विचारांची जडणघडण ही घडत असते. तर आता स्पर्धा परीक्षांकडे वळूयात. म्हणजे याचा अभ्यास असेल किंवा मुलांना येणारं नैराश्य, ताणतणाव असेल आणि यश अपयश एकंदरच, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं बघताय याच्याकडे? परंतु स्पर्धा परीक्षेचा जो निवडीचा पॅटर्न आहे तो जर बघितला तर लाखोच्या संख्येनं बसणारे विद्यार्थी आणि 100, 200, 300च्या संख्येमध्ये निवडले जाणारे अधिकारी हे पाहिलं तर अपयशाचं फार मोठं प्रमाण या ठिकाणी. पण मग विचार करावा असं वाटतो की हे जे लाखोच्या संख्येने विद्यार्थी बसतात त्यातले सिरियसली मनापासून मला जिंकायचंच आहे, या क्षेत्रामध्ये काहीतरी आयुष्य घडवायचंच आहे, काहीतरी काहीतरी करिअर हे डेव्हलप करायचं आहे, अशा भूमिकेतून किती विद्यार्थी या परीक्षांना बसतात हा पहिला प्रश्न आहे. असे विद्यार्थी जो सर्वस्व
आपलं या ठिकाणी देत असतो तो यशस्वी होतोच. आणि समजा नाही झाला तर त्याचा प्लॅन बी जो आहे तो तयार असला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला जगातल्या विविध गोष्टींची माहिती होती, जगातल्या वेगवेगळ्या घटनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो. आणि हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान तुमच्या पदवी परीक्षेत तुम्हाला जे काही व्यावसायिक कौशल्य मिळालेली आहेत ते वाढवणारे असतात. त्यामुळं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात त्यातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करण्यासाठी कुठेतरी तुमचा पाया तयार होत असतो. फक्त तुमची दृष्टी त्या बाजूनं बदलली पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश झाल्यानंतर आपल्याला इतर क्षेत्रामध्ये जाण्यासाठी स्विच ओव्हर होण्यासाठी ताबडतोब आपण विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये किती वेळ आपण द्यायचा याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण अनेकदा वर्षोनवर्ष आपण अभ्यास करत राहतो आणि अपयश आलं तर एकीकडे वय निघून जातं, दुसरीकडं इतर व्यवसायाच्या संधी ज्या असतात किंवा नोकरीच्या ज्या संधी असतात त्या गमावल्या जातात आणि मग हातामध्ये शून्य राहतं. आपल्या हातामध्ये शून्य होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपला या स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. की मला यश आलं तर काय, परंतु अपयश आलं तर काय ह्याचा सुद्धा जास्त विचार व्हायला पाहिजे. आपले इतर ऑप्शन्स हे तयार असले पाहिजेत. म्हणजे दुर्दैवाने अपयश आलं तरी आपल्याला आयुष्यामध्ये संकटामध्ये आपलं आयुष्य संकटमय होणार नाही, आपल्या आयुष्यामधल्या अडचणी वाढणार नाहीत यासाठी कुठेतरी काळजी घेणं आपल्याला शक्य होईल. नक्कीच. विद्यार्थ्यांसाठी खरं तर वेगवेगळ्या करिअरच्या वाटा आहेत, फक्त त्याचा शोध घेणं खूप खूप गरजेचं आहे. पण काही विद्यार्थी असे असतात की ते करिअरकडे कधी कधी ग्लॅमर म्हणून बघतात, मग त्यामध्ये नैराश्य येतं, मग त्याच्यावरती मात कशी करायची, काय सांगाल? खरं तर पूर्वीच्या काळी शिक्षणाच्या किंवा व्यवसायाच्या खूप कमी संधी उपलब्ध होत्या. म्हणजे इंजिनियर म्हटलं तर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर एवढ्याच ब्रँचेस आपल्याला माहित होत्या. पूर्वी ज्यांना चांगले मार्क पडले ते सायन्सची ब्रँच घेऊन मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रात येत होते. त्यापेक्षा कमी मार्क पडलेले हे लॉ करत होते. आणि मग काहीच नाही जमलं तर BA, BCom अशा पद्धतीची एक नैराश्यभूमिक बाजू त्या काळात होते. परंतु चित्र बदलतंय. आज व्यवसायाच्या, नोकरीच्या फार मोठ्या संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. अनेक क्षेत्र अशी आहेत की सर्वसामान्य नागरिकांना त्यांची माहिती नाही, परंतु त्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करण्याची, त्यातून चांगलं अर्थार्जन करण्याची संधी आहे. आपल्या आवडीनिवडी, आपल्याकडे उपलब्ध असणारी कौशल्य या सगळ्यांचा विचार करून कोणकोणती क्षेत्र उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझी मोठी मुलगी ही डिझाईनमध्ये करिअर करू इच्छिते. जेव्हा मी तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांना सहजरित्या विचारलं एका भेटीमध्ये की माझ्या मुलीला डिझाईनमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी मला सांगितलं की डिझाईनमध्ये 18 ब्रँचेस आहेत, त्यातल्या नेमक्या कोणत्या ब्रँचमध्ये तिला इंटरेस्ट आहे. म्हणजे मुळामध्ये डिझाईन ब्रँच आहे हेच मला माहित नव्हतं. आणि त्याच्यानंतर डिझाईनमध्ये पुन्हा 18 ब्रँचेस आहेत हा माझ्यासाठी फार मोठा आश्चर्याचा धक्का होता. जर माझ्यासारख्या सुशिक्षित, म्हणजे मी स्वतःला समजतो की मी सुशिक्षित आहे कारण मी इंजिनियर आहे, परंतु जर माझी अवस्था अशी असेल की आयुष्यामध्ये नवीन क्षेत्र कोणती आहेत ह्याची जर आपल्याला माहिती नसेल तर मग आपण त्या वाटेवर जाणार कधी. अनेक म्हणजे अगदी इंजिनिअरिंगच्या बोलल्या तरी जवळजवळ 200च्या आसपास वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र आहेत. म्हणजे अगदी प्रिंटिंग असेल किंवा टेलिकम्युनिकेशन असेल, असे वेगवेगळे अनेक आता नवीन नवीन इंजिनिअरिंग मधले सुद्धा ब्रँचेस ह्या डेव्हलप होत आहेत, परंतु आपल्याला त्याच्या तिकडे माहितीच नसते. बरोबर. म्हणजे मी जेव्हा रत्नागिरी ऍडिशनल SP होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा सगळा समुद्राचा किनारा, परंतु आणि या कोकणच्या मातीमध्ये समुद्राचं सानिध्य असल्यामुळं त्या समुद्राची कधी भीती नव्हती. त्या समुद्रामध्ये नेव्हल इंजिनिअरिंग जे आहे किंवा खलाशी वगैरे अशा ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत ह्या संधी त्यांना सहजरित्या करणं शक्य होतं. परंतु जर आपण या कमर्शियल किंवा मर्चंट नेव्ही वगैरे अशा जर बघितलं तर यामध्ये उत्तर भारतीय किंवा इतर भागातल्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आम्हाला निसर्गाचं सानिध्य असताना निसर्ग जी कौशल्य
नैसर्गिकरित्या कौशल्य आमच्याकडे आहेत, त्याचा वापर कसा करायचा हेच आम्हाला माहित नाही. परंतु दुसऱ्या भागातली मुलं की ज्यांच्याकडे अशा कोणत्याही कला कौशल्यांचा संबंध येत नाही, ती मुलं मात्र शोध घेत येतात आणि अशा क्षेत्रामध्ये संधी शोधत करिअर करतात. तर आपण या गोष्टीचा विचार करणं खरंच गरजेचं आहे. काही ठराविक क्षेत्रामध्येच करिअर करण्याच्या ऐवजी जी करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या आपल्याला माहीत नाहीत, परंतु समाजाच्या विकासासाठी त्यांची खूप गरज आहे, मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड आहे, अशा करिअर्समध्ये जर आपल्याला काही करता आलं तर निश्चित आपण खूप पुढे जाऊ शकतो. कारण ह्या अपरिचित क्षेत्रांमध्ये सुदैवानं कॉम्पिटिशन खूप कमी आहे, कारण त्या ठिकाणी अनेक जणांना हे क्षेत्र माहीतच नाहीयेत. तर ह्या क्षेत्रांचा शोध घेतला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे प्ले टू विन. कुठलंही क्षेत्र हे निश्चित आव्हानात्मक असणारच आहे, परंतु मला या सगळ्या आव्हानावर मात करून जिंकायचं आहे, ही जी काही वृत्ती आहे ही वृत्ती आपण जोपासायला पाहिजे. नक्कीच. तर आता एक शेवटचा प्रश्न विचारते. आजच्या युथ बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आजच्या युथला तुम्ही काय सजेशन द्याल? आजची युथ किंवा आजची युवा पिढी आहे खरंच खूप भाग्यवान आहे. कारण आज तसं पाहिलं तर त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांना त्यांच्या व्यवसायाची क्षेत्र शोधण्यासाठी तसा फारसा संघर्ष करावा लागत नाहीये. म्हणजे आदली पिढी जर बघितली तर शिक्षणासाठी त्यांना पायपीट करावी लागत होती. त्यांच्याकडच्या शाळेमधल्या शैक्षणिक सुविधा ह्या तोडक्या होत्या. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना दूरवर जायला लागत होतं. आज तुमच्या गावामध्ये सगळं काही उपलब्ध झालेलं आहे. पूर्वीच्या काळी वीज पोचली नव्हती, त्यामुळं मुलांना अंधारात अभ्यास करावा, अशी कोणती परिस्थिती आजच्या पिढीला नाहीये. आज त्यांना सगळ्या भौतिक सुविधा सहजरित्या उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ते त्यांनी या सगळ्या सुविधांचा योग्य तो वापर करून आपल्याकडून जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त कष्ट करायचे आणि यश मिळवायचं. नेमकं याच वेळेला मोहाची अनेक साधनं आजूबाजूला आहेत. मग याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, गुन्हेगारीचं आकर्षण आहे, किंवा झटपट यशस्वी होण्यासाठीचे शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न असतो. या सगळ्यांना बाजूला सारलं पाहिजे. आणि जर हे सगळं बाजूला सारलं, आज आम्हाला स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज अशा कितीतरी आदर्श व्यक्तिमत्वांचा इतिहास मागोवा आहे. आपण त्यांची केवळ चरित्र वाचण्याऐवजी त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते माझ्या आयुष्यामध्ये मला कसं अवलंब करता येईल याचा जर विचार केला तर निश्चितच जे सुदृढ लोकशाहीचं, सुदृढ भारताचं, बलशाली भारताचं स्वप्न जे पाहिलं जातं त्यामध्ये आपण निश्चितपणे आपलं योगदान देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला या मोहाच्या क्षणांना बळी पडता कामा नये, बळी पडणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वाट निसरडी आहे, परंतु आपलं पाऊल कोणत्याही टप्प्यावर घसरणार नाही याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आजची जी तरुण पिढी आहे ती काही वेळेला मला असं वाटतं की निराशेच्या वाटेवर सुद्धा आहे. आदर्श व्यक्तिमत्व जी असतात त्यांच्या कथा वाचण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये त्यांना तेवढासा इंटरेस्ट वाटत नाही, किंवा त्यांचं यश किंवा संघर्ष जो असतो तो त्यांना काही वेळेला अतिरंजित वाटतो आणि मग ते त्यावर टीका करण्याचा किंवा त्यांचे अवगुण शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु आदर्श व्यक्तिमत्वांवर टीका करण्याची पात्रता आपल्याकडे आहे का नाही याचा विचार पहिला होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण टीका करण्यापेक्षा तसं काहीतरी घडण्याचा प्रयत्न करूया. या आदर्श व्यक्तिमत्वांपेक्षा म्हणजे आजूबाजूला आपण जे समाजामधले आयडॉल्स आपण जे आता समजतो, हे आयडॉल्स ह्यांच्या स्तरापर्यंत किंवा ह्यांच्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया. निश्चित त्यातनं आपल्याला, कारण एक लक्षात घ्या, दुसऱ्यांवर टीका करून स्वतःचा उत्कर्ष होणं शक्य नाही. स्वतःचा उत्कर्ष करायचा असेल, स्वतःची प्रगती जर करायची असेल तर दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपल्याला आपले गुण किती चांगले आहेत आणि त्यांचा वृद्धी कशी होईल याचाच विचार जास्त करायला पाहिजे. नक्कीच. तर मितेश गट्टे सरांशी बोलून खूप छान वाटलं आणि सर तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्याशी बोललात. थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. वाळवे तालुक्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सर्व मित्रांना मनापासून नमस्कार